ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महानगरपालिका 2025-2026 निवडणूक नुकतीच पार पडली. भारतीय जनता पक्षातून महापौर पदासाठी हिमगौरीताई बाळासाहेब आहेर आडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे विलास अण्णा शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह इतर दुःखद निधन झालेल्या मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. मुकेश शहाणे यांनी पेलिकन पार्क येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी महासभेत मागणी केली असून यावेळी सर्व नगरसेवकांनी संमती दर्शविली. यावेळी महापौर निवासस्थान रामायण येथे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर हिमगौरी आडके यांना शुभेच्छा दिल्या. केवळ नाशिकचा विकास करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर हिमगौरीताई बाळासाहेब आहेर आडके यांनी पहिल्यांदाच महासभेत दिली. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमच्या पक्षातले सर्व प्रदेश पदाधिकारी चव्हाण त्याचबरोबर बावनकुळे आणि नाशिक शहरातले सर्व पदाधिकारी, आमचे शहराचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय आमदार देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर शहरातले सर्व पदाधिकारी यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. नक्कीच नाशिककरांनी भरपूर मतांनी भारतीय जनता पक्षाला एखादी सत्ता दिलेली आहे, पण जसं आपण म्हणतो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि ह्या धर्तीवरती आपण आज बघता आहे की हा निर्णय जो पार्टीने घेतला आहे त्याचा आम्ही सन्मान केला आहे. आमचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी सानप यांनी पार्टी लाईननुसार एकनिष्ठ राहून तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे इथे विराजमान आहे. हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे एवढं मी सांगते. निश्चितपणे ह्या पदावर बसल्यानंतर महापौर आणि उपमहापौर हे सांघिक आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहे. आज सभागृहात ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आहे आणि तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास, 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 आणि ह्यासाठी सगळे प्रयास करणार आहेत. हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतला आहे. तुम्ही बघितलं की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली. जे जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो, त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात आणि या धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत. सर्वांना माहिती आहे गेल्या 15 वर्षापूर्वी आपलं कर्तव्य हे प्रथम आणि ज्या नागरिकांनी नाशिककरांनी आमचा विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये त्याच भागाची सेवा करण्याची संधी दिली या शहराची. आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे. नाशिकचा विशेष जर बघितलं तर आज या ठिकाणी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब, तसेच आमचे गटनेते अजयजी बोरस्ते, सुभाषजी कांदे, आमचे महानगर प्रमुख बंटीभाऊ तिथने, या सर्वांनी समन्वय साधून या ठिकाणी या शहराचा विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा बाबी त्या वरिष्ठांसमोर मांडल्या आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या महाकुंभच्या दृष्टिकोनातून या शहराचा
नावलौकिक हा संपूर्ण देशभर नव्हे तर हा नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलचा हा जो काही कुंभ होतो आहे याचं नियोजन असेल यासाठी महायुती गरजेची आहे. आणि म्हणून सभागृहामध्ये आज एकमताने या नाशिक शहराच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने आज महायुतीचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. बालेकिल्ला मागच्या वेळेला लढलो होतो त्यावेळेला जळगाव अतिशय उच्चांक 74 पैकी आम्ही 57 जागा घेतलेल्या आहे खाती. आणि याही वेळेला म्हणजे मागच्या वेळेस नाशिक सुद्धा आम्ही 66 जागा घेतलेल्या होत्या. ही जळगाव आम्ही एक हाती घेतलेला आहे 100% ठिकाणी. महायुती आम्ही 75 पैकी 70 जागा आमच्या महायुतीच्या ठिकाणी आलेल्या आहेत. भाजप 100% आलेला आहे. पुढे सुद्धा 50 जागा आणि खरं तरी आमचे सामाजिक थोडं गणित बघितलं तर 54 जागापैकी 50 जागा आम्ही त्या ठिकाणी भाजपकडून एकटे जिंकलेलो आहोत. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो. महायुतीमुळे आम्ही लढलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, आमच्या शिंदेसाहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली, भाजपने वेगळे लढलो. तरी सुद्धा यावेळेला 72 जागा तर म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती. पण 72 जागा अगदी स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये या युतीमध्ये या ठिकाणी आहोत. बोलणं सुरू होतं. शिंदे साहेबांची इच्छा होती, देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत. विलास शिंदे आहेत महापौर म्हणून आमच्या हिमगौरीताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळी सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि यावेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे. 100 आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि मी नाशिककरांना शब्द देतो की या पुढच्या येणाऱ्या काळात हा कुंभमेळ्याचा आता काळ आहे. 12 वर्षाचा आपला कुंभमेळा या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे. निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे. पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईन की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील, या ठिकाणी मी राहील. पण नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन शब्द दिला आहे भाषणाच्या वेळी, सभेच्या वेळी. आणि त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं. जळगाव तर आमचं घरचंच आहे, धुळे आहे, पण नाशिक मोठं शहर आहे. महाराष्ट्रातलं जवळपास 4था नंबर तर 3रा नंबरचं मोठं शहर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. तर सगळ्याच बाबतीमध्ये उद्योगधंद्यांपासून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरपासून, सगळ्या कामांपासून, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे.